अक्षय तृतीया स्पेशल हातावर करंजी कशी भरायची ते आपण बघणार आहोत। अक्षय तृतीयेला हा पदार्थ विशेष करून बनवला जातो। पितरदानासाठी हा पदार्थ तयार केला जातो। खूप महत्त्व आहे या पदार्थाचे। चला तर हातावर ही करंजी साच्यामध्ये कशी भरायची ते आपण बघूया। एकदम सोपी पद्धत आहे। रवा हा भिजवून घेतला होता आणि या पद्धतीने छान मळून सुद्धा घेतला आणि त्याची व्यवस्थित आपल्याला पाती लाटून घ्यायची आहे। एकदम छान अशी फाईन एकदम व्यवस्थित अशी पाती लाटून घ्यायची आणि नंतर साच्यावर ही आपल्याला भरायची आहे। हा साचा आहे लाकडी साच्यावर व्यवस्थित आपल्याला ही पाती ठेवून घ्यायची। पाती आतमध्ये व्यवस्थित दबायला हवी आणि त्यानंतरच बनवलेली जी पिट्टी असते, खोबरं किस असतं किंवा साखर गुळाचं सारण खोबऱ्याचं सारण असतं ते यामध्ये भरायचं। विशेष करून पिट्टी ही बनवली जाते हे ओलोल्या गव्हाच्या पिठापासून तयार केली जाते आणि या पिठीला आपण साच्यामध्ये भरल्यानंतर चारही बाजूने कडेला पाणी लावायचं आणि नंतर जी उरलेली पाती आहे ते त्यावर अशा पद्धतीने ठेवायची। आता या पद्धतीने ठेवल्यानंतर पुन्हा छान दाबून घ्यायचं। करंजी ही तेलामध्ये फुटायला नको म्हणून ही पद्धत योग्य आहे। चारही बाजूने व्यवस्थित पाणी लावलं आणि दाबून घेतलं तर अशा पद्धतीने आपली करंजी तयार होते। बघा हातावर टाकल्यावर किती छान पद्धतीने आपली करंजी तयार झालेली आहे। आता अशा काही मी करंज्या बनवून घेतलेल्या आहे आणि यावर हे ठेवलेली आहे। वेगवेगळ्या आकाराच्या तुम्ही करंज्या बनवू शकता। तुमच्याकडे जशा पद्धतीचा लाकडी साचा असेल त्या पद्धतीने तुम्ही करंजी ही घरी बनवू शकता। 4 प्रकारचे साचे मी इथे वापरलेले आहेत आणि त्या चारही प्रकारे अशा करंज्या बनवून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता इथे पानाच्या आकाराची सुद्धा मी इथे करंजी बनवून घेतलेली आहे। हे पितरदानासाठी आवश्यक असतं। जे तुम्ही कर्या भरता आणि जे मातीचं जे मडकं असतं ते सुद्धा भरता त्यावर कुरडी आणि करंजी ही आवर्जून ठेवल्या जाते म्हणून ह्या करंज्या अक्षय तृतीयेला आवर्जून बनवल्या जातात। इथे दुसरी सुद्धा याच पद्धतीने करंजी आपण भरून घेऊया आणि व्यवस्थित ही करंजी आपण भरून घेतली तर ही तेलामध्ये फुटत नाही म्हणून अशा पद्धतीने करंज्या आपल्याला बनवाव्या लागतात। तुम्ही पण अक्षय तृतीयेला घरी करंज्या बनवता का? विदर्भामध्ये हा पदार्थ खूप म्हणजे चालतो आणि अक्षय तृतीयेला विशेष करून ह्या करंज्या बनवल्या जातात। तशा तर आपण दिवाळीमध्ये करंज्या बनवतो पण अक्षय तृतीयेला सुद्धा ह्या करंज्या बनवल्या जातात। तर ही ट्रिक तुम्हाला आवडली का? तर नक्की लाईक शेअर करा आणि ह्या बनवलेल्या करंज्या सुद्धा आवडल्या असतील तर त्याही सुद्धा सर्वांना शेअर करा। बघा किती छान आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत। रेसिपी ही सोपी आहे कारण की सर्वत्रच ही बनवली जाते पण साच्यावर करंजी कशी बनवायची ही आपल्याला सांगायचं होतं तर या पद्धतीने आपण ह्या करंज्या बनवल्या। तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि सर्वांना पाठवा। थँक्यू, धन्यवाद।